First of all, good evening to all of you. Good evening, sir. Today we are start the new topic, nucleus in the eukaryotic cell. Okay, what? Here it is the nucleus of eukaryotic cell, or what? It is also called as the master of cell. Or it is also called as the master of cell. Nothing but means what? Nucleus in the eukaryotic cell. So what about the nucleus? The first time nucleus studied by the scientist Robert Brown in orchid cell. Okay, what? The nucleus first time discovered or the studied by scientist Robert Brown in what? ऑर्चिड सेल. बरोबर. ऑर्चिड जे एक प्रकारचं फूल आहे, बरोबर ना, किंवा एक प्रकारचं प्लांट आहे. त्या ऑर्चिड सेल मध्ये न्यूक्लियसचा जो स्टडी आहे, तो न्यूक्लियसचा स्टडी कोणत्या सायंटिस्टने केला आहे? रॉबर्ट ब्राउन ने. रॉबर्ट ब्राउन स्टडीड द न्यूक्लियस इन द ऑर्चिड सेल. So then what? If nucleus absent in a cell, that term is called as the enucleated cell. Okay, what? If nucleus absent in a cell, म्हणजे एखाद्या सेल मध्ये जर न्यूक्लियस absent असला, एखाद्या सेल मध्ये न्यूक्लियस absent असला, त्यावेळेस त्या सेलला आपण काय म्हणणार आहे? Landing on this cell, it is called as the enucleated cell. What? It is called as the enucleated cell. E nothing but means what? Absent. E means what? Absent. Okay, that's why what? If nucleus absent in a cell, this cell it is called as the enucleated cell. For example, enucleated cell चे एक्झाम्पल काय असणार आहे? म्हणजे कोणत्या सेल मध्ये न्यूक्लियस absent असणार आहे? मग एक्झाम्पल काय असणार आहे बघा? मॅच्युअर mammalian RBC. Nothing but means what? Red blood cell. And what? Red blood cell? Mature. बरोबर ना? कारण RBC young सुद्धा असतात. Red blood cell young सुद्धा असणार आणि red blood cell mature सुद्धा असणार. बरोबर. मग young red blood cell जर म्हटलं तर त्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार. young रेड ब्लड सेल म्हटलं तर त्यामध्ये न्यूक्लियस का असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. परंतु मॅच्युअर जर आरबीसी म्हटलं तर त्यामध्ये न्यूक्लियस का असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. ओके, दॅट्स व्हाय इन्यूक्लिएटेड सेल आरबीसी. देन व्हाट? सिव ट्यूब्स. देन व्हाट? हियर इज द सिव ट्यूब्स. बरोबर. या प्लांट सेल मध्ये असणार. सिव ट्यूब्स कुठे प्रेझेंट असणार आहे? द सिव ट्यूब्स प्रेझेंट इन द प्लांट सेल. आणि या सिव ट्यूब्स मध्ये सुद्धा न्यूक्लियस का असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. देन व्हाट? प्लेटलेट्स. देन व्हाट? प्लेटलेट्स. बरोबर. आपल्या ब्लड मध्ये प्लेटलेट्स आहे आणि त्या प्लेटलेट्स मध्ये सुद्धा न्यूक्लियस का असणार आहे? ॲब्सेंट असणार. म्हणजे प्लेटलेट सुद्धा का असणार आहे? इन्यूक्लिएटेड. दॅट्स व्हाय व्हाट? व्हेन or what if nucleus absent in a cell, that time this cell it is called as the enucleated cell. म्हणजे सेल मध्ये न्यूक्लियस absent असला तर त्याला म्हणणार आहे आपण enucleated cell. enucleated cell चे एक्झाम्पल काय असणार आहे? मॅच्युअर मॅमेलियन RBC, sieve tubes and what? Platelets. Then what? If nucleus present in a cell. Okay, आता काय असणार आहे? न्यूक्लियस सेल मध्ये प्रेझेंट असणार आहे. दॅट्स व्हाय व्हाट? इफ न्यूक्लियस प्रेझेंट इन अ सेल, दॅट टाइम दिस सेल इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिएटेड सेल. बरोबर आहे. ज्या सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे त्यावेळेस त्या सेलला आपण काय म्हणणार आहे? व्हॉट? इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिएटेड सेल. त्या सेलला म्हणणार आहे आपण न्यूक्लिएटेड सेल. बरोबर. मग न्यूक्लिएटेड सेल कुठे कुठे प्रेझेंट असणार आहे? न्यूक्लिएटेड सेल प्रेझेंट इन द ॲनिमल ॲज वेल ॲज द प्लांट. बरोबर. प्लांट मध्ये सुद्धा न्यूक्लियस असणार आहे. ॲनिमल मध्ये सुद्धा न्यूक्लियस आहे. बरोबर आहे. बॅक्टेरिया असलं तर त्याच्यामध्ये न्यूक्लिओइड असणार आहे. बॅक्टेरिया असला तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? न्यूक्लिओइड असणार. बरोबर. कारण युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मध्ये तोच एक डिफरन्स आहे. कारण युकॅरियोटिक मध्ये प्रॉपर न्यूक्लियस आहे. बरोबर. युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस कसं आहे? प्रॉपर आहे, डबल बाउंड आहे. बरोबर. परंतु प्रोकॅरियोटिक मध्ये प्रॉपर न्यूक्लियस आहे का? नाही. त्यामध्ये न्यूक्लिओइड आहे. त्यामध्ये काय आहे? न्यूक्लिओइड आहे. बरोबर. मग आता काय असणार बघा? nucleus is present, that time it is called as the nucleated cell. Then what? Number. Then what? Number. Uninucleated cell means what? One nucleus is present. बरोबर. युनिन्यूक्लिएटेड सेल केव्हा? ज्यावेळेस सेलच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असणार. ज्यावेळेस सेलच्या आतमध्ये किती न्यूक्लियस असणार आहे? वन न्यूक्लियस. दॅट टाइम व्हाट? इट इज कॉल्ड ॲज द युनिन्यूक्लिएटेड सेल. व्हॉट इज द युनिन्यूक्लिएटेड सेल? व्हेन वन न्यूक्लियस इज प्रेझेंट इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये किती न्यूक्लियस असणार आहे? एक न्यूक्लियस असणार आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आहे आपण युनिन्यूक्लिएटेड. आणि फॉर एक्झाम्पल ॲनिमल सेल. बरोबर. आपली जी सेल आहे, आपल्या सेल मध्ये किती न्यूक्लियस आहे? वन न्यूक्लियस आहे. त्यामुळे आपली सेल कशी आहे? युनिन्यूक्लिएटेड. आपली सेल कशी असणार आहे? युनिन्यूक्लिएटेड. देन सेकंड टाइप बाय न्यूक्लिएटेड. देन सेकंड टाइप व्हॉट? बाय न्यूक्लिएटेड. बाय मीन्स व्हॉट? टू. बाय मीन्स व्हॉट? टू. म्हणजे सेलच्या आतमध्ये किती न्यूक्लियस आहे? दोन. सेलच्या आतमध्ये किती न्यूक्लियस असणार आहे? दोन न्यूक्लियस असणार. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट? बाय न्यूक्लिएटेड सेल मीन्स व्हॉट? टू न्यूक्लियस इज प्रेझेंट इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये किती न्यूक्लियस असणार आहे? टू न्यूक्लियस. आणि फॉर एक्झाम्पल पॅरामोशियम. बरोबर. एक्झाम्पल कशाचं असणार आहे? पॅरामोशियम. त्यानंतर काय असणार
multinucleated cell. Okay, after that what? Here it is the multinucleated cell. Multinucleated means what? More than 2. म्हणजे 2 पेक्षा जास्त न्यूक्लियस असणार एका सेल मध्ये, त्यावेळेस त्या सेलला काय म्हणणार आपण? मल्टीन्यूक्लिएटेड सेल. फॉर एक्झाम्पल स्केलेटल मसल, बरोबर? आपले जे टिश्यू असणार आहे, बरोबर? आपल्या ह्या ज्या मसल्स आहे, या मसलला कोणत्या म्हणतो आपण? स्केलेटल मसल. मग या स्केलेटल मसल मध्ये न्यूक्लियस कसे असणार आहे? मल्टीन्यूक्लिएटेड. कसे असणार आहे? मल्टीन्यूक्लिएटेड. इट मीन्स व्हाट? मोर दॅन 2 न्यूक्लियस. ओके. Then what? The multinucleated cell is present in a plant cell. Okay, what? If multinucleated cell it is present in a plant cell, that time this multinucleated cell it is known as the sinusoid cell. Okay, what? It is known as the sinusoid cell. म्हणजे प्लांट सेल मध्ये जर मल्टीन्यूक्लिएटेड असतं, बरोबर? प्लांट सेल कशी आहे? मल्टीन्यूक्लिएटेड. त्यावेळेस त्या प्लांट सेलला आपण करणार आहे सिनोसाइटिक. त्यावेळेस त्या प्लांट सेलला आपण करणार आहे सिनोसाइटिक. ट्राय टू अंडरस्टँड, बरोबर आहे? प्लांट सेल मध्ये काय आहे? मल्टीन्यूक्लिएट. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण सिनोसाइटिक सेल. इफ multinucleated present in the animal cell, if multinucleus present in the animal cell, that time what? It is called as the syncytial cell. Okay, that it is called as the syncytial cell. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला if multinucleated in a plant cell, त्यावेळेस तुम्ही काय सांगणार आहे? बरोबर आहे? काय सांगणार आहे? सिनोसाइटिक. काय सांगणार? सिनोसाइटिक. बरोबर? प्लांट सेल मध्ये जर मल्टीन्यूक्लियस असला तर सिनोसाइटिक, आणि एनिमल सेल मध्ये मल्टीन्यूक्लियस असला तर सिनसिटियल. बरोबर आहे? काय असणार आहे? सिनसिटियल. ओके. देन व्हाट? हियर इज द पोझिशन ऑफ व्हाट? न्यूक्लियस. देन व्हाट? हियर इज द पोझिशन ऑफ न्यूक्लियस. बरोबर? मग पहिलं काय असणार आहे? पहिली पोझिशन असणार आहे सेंट्रिक. ओके. पहिली पोझिशन काय असणार आहे? सेंट्रिक. सेंट्रिक म्हणजे काय? सेंटर. सेंट्रिक म्हणजे काय? सेंटर. इफ न्यूक्लियस प्रेझेंट इन अ सेंटर, दॅट टाइम इज कॉल्ड ॲज द सेंट्रिक न्यूक्लिएटेड सेल. त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण? सेंट्रिक न्यूक्लिएटेड सेल. बरोबर? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ही सेल आहे, बरोबर आहे ना? आणि या सेल मध्ये हा न्यूक्लियस आहे. म्हणजे न्यूक्लियस कुठे आहे? सेंटरला. न्यूक्लियस कुठे आहे? सेंटरला. त्यावेळेस त्या सेलला आपण काय करणार आहे? सेंट्रिक न्यूक्लिएटेड सेल. त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे आपण? सेंट्रिक न्यूक्लिएटेड सेल. ओके. मग सेंट्रिक न्यूक्लिएटेड सेल मध्ये एक्झाम्पल काय असणार आहे? एनिमल सेल. सेंट्रिक न्यूक्लिएटेड सेल मध्ये एक्झाम्पल कशाचे असणार आहे? एनिमल सेल. देन व्हाट? eccentric. Then what? Eccentric. Eccentric means what? If nucleus present away from the center. म्हणजे आता जो न्यूक्लियस आहे तो सेंटरला आहे का? नाही. Away from what? Away from center. That means what? It is called as the eccentric nucleated cell. Okay, try to understand. Centric nucleated cell मध्ये न्यूक्लियस कुठे असणार आहे? सेंटरला असणार आहे. फॉर एक्झाम्पल एनिमल सेल. एनिमल सेल मध्ये जर बघितलं तर न्यूक्लियस कुठे असणार? सेंटरला. बरोबर आहे? If nucleus present away from center, that time it is known as the eccentric nucleated cell. बरोबर? एक्झाम्पल कोणामध्ये असणार आहे? प्लांट सेल मध्ये. एक्झाम्पल काय असणार आहे? प्लांट सेल. Then what? Peripheral. Then what? Peripheral. Peripheral means what? If nucleus present towards the plasma membrane. बरोबर आहे? If nucleus present towards the plasma membrane, that time it is called as the peripheral nucleated cell. Okay, try to understand. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. Centric nucleated म्हणजे काय? न्यूक्लियस कुठे असणार आहे? सेंटरला. बरोबर आहे? सेंट्रिक म्हणजे काय? न्यूक्लियस कुठे असणार आहे? सेंटर पासून बाजूला असणार आहे. बरोबर आहे ना? सेंट्रिक न्यूक्लियस मधला एक्झाम्पल एनिमल सेल. ही सेंट्रिक न्यूक्लियस मधला एक्झाम्पल काय असणार आहे? प्लांट सेल. बरोबर? आणि पेरिफेरल म्हणजे काय? न्यूक्लियस कुठे असणार आहे? पेरिफेरला. न्यूक्लियस कुठे असणार आहे? पेरिफेरला. मग एक्झाम्पल काय आहे? ॲडिपोसाइट. एक्झाम्पल कशाचं असणार आहे? ॲडिपोसाइट. बरोबर? ॲडिपोसाइट एक फॅट सेल आहे. लाईक दॅट. बरोबर आहे? हे असणार तुमची सेल, आणि न्यूक्लियस जो असणार तो असणार या ठिकाणी. मग सेंटरला आहे का न्यूक्लियस? नाही. न्यूक्लियस कुठे आहे? पेरिफेरला. न्यूक्लियस कुठे असणार आहे? पेरिफेरला. ओके, दॅट्स व्हाय व्हाट? सेंट्रिक न्यूक्लियस, न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर. एनिमल सेल, eccentric nucleus, nucleus present at the, then what? Wait a minute. Then what? Basal nucleated cell. What the position of nucleus? The nucleus which are present at the basal position. Okay, what? Basal नहीं हाँ? Basal नहीं, basal. Okay, what? Basal. Okay, nothing but means what? Like that. बरोबर? nucleus जो असणार आहे, तो nucleus कोणत्या पोझिशनला असणार आहे? Basal position ला असणार. Okay, that what? Here it is the basal nucleated cell. That time what? It is known as the basal nucleated cell. Then what? Shape of the nucleus. Then what? Shape of the nucleus. Okay, that's why what? Here it is the circular shape. Okay, what? Here it is the circular shape. बरोबर? nucleus जो असणार आहे, तो nucleus कोणत्या शेपचा असणार आहे? Okay, here it is the what? Circular shape. Like that. Nucleus which are present in the सर्क्युलर शेप. बरोबर? हे सेल असणार आहे. सेलच्या आतमध्ये काय असणार आहे?
न्यूक्लियस असणार आणि न्यूक्लियसचा जो शेप असणार तो शेप कसा आहे सर्क्युलर शेपचा. मग सर्क्युलर शेपचा जो न्यूक्लियस असणार तो जनरली कोणामध्ये असणार आहे तर सर्क्युलर शेप न्यूक्लियस विच आर प्रेझेंट इनसाइड द ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. जे ॲनिमल सेल असणार आणि प्लांट सेल असणार आहे त्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो कोणत्या शेपचा असणार आहे सर्क्युलर शेप. बरोबर आहे. व्हॉट शेप हियर इट इज द सर्क्युलर शेप. देन व्हॉट बायलोब न्यूक्लियस. देन व्हॉट बायलोब न्यूक्लियस. बायलोब न्यूक्लियस मीन्स व्हॉट लाईक दॅट. ओके बायलोब न्यूक्लियस मीन्स व्हॉट लाईक दॅट. बरोबर. किती लोब असणार आहे दोन लोब असणार आहे. टू लोब न्यूक्लियस. ओके दॅट्स व्हॉट हियर इट इज द बायलोब न्यूक्लियस. एक्झाम्पल कोणामध्ये असणार आहे हियर इट इज द एक्झाम्पल हियर इट इज द ऍसिडोफिल. व्हॉट इज द एक्झाम्पल द एक्झाम्पल इज ऍसिडोफिल. ओके देन व्हॉट ट्रायलोब न्यूक्लियस. देन व्हॉट ट्रायलोब न्यूक्लियस म्हणजे किती लोब असणार आहे या ठिकाणी हियर इट इज द व्हॉट हियर इट इज द थ्री लोब. ओके व्हॉट हियर इट इज द थ्री लोब. एक्झाम्पल असणार आहे बासोफिल. एक्झाम्पल काय असणार आहे बासोफिल. देन व्हॉट मल्टीन्यूक्लिएटेड और द मल्टीलोब. देन व्हॉट मल्टीलोब न्यूक्लियस. मल्टीलोब मीन्स व्हॉट more than 2 3 or what here it is the 4. okay more than 2 3 or what here it is the 4. that time what here it is the multilobe nucleus. आणि multilobe nucleus मध्ये जे एक्झाम्पल असणार आहे ते एक्झाम्पल कशाचे असणार आहे न्यूट्रोफिल. व्हॉट इज द एक्झाम्पल द एक्झाम्पल इज न्यूट्रोफिल. देन व्हॉट हॉर्सशू शेप. देन व्हॉट हॉर्सशू शेप म्हणजे जो न्यूक्लियस असणार आहे त्या न्यूक्लियसचा जो शेप आहे तो कसा असणार आहे हियर इज द horseshoe shape. okay that time what the example it is the verticilla. what is the example the example here is the verticilla. that's why what here it is the shape of nucleus. that time what here it is the shape of nucleus म्हणजे न्यूक्लियसचा जो शेप असणार तो शेप कसा असणार आहे डिफरंट असणार आहे. म्हणजे सर्क्युलर शेपचा न्यूक्लियस असला तर कोणत्या सेल मध्ये ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. जर तुम्ही ॲनिमल सेल आणि प्लांट सेल बघितलं तर त्यामध्ये न्यूक्लियस कसं असणार आहे सर्क्युलर असणार. बरोबर राऊंड शेपचं असणार आहे. बायलोब न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसचे जे लोब असणार ते किती असणार आहेत दोन लोब असणार. बरोबर. तो बायलोब न्यूक्लियस असणार एक्झाम्पल ऍसिडोफिल. बरोबर. ट्रायलोब म्हणजे न्यूक्लियसचे किती लोब पडणार आहेत तीन लोब असणार. ओके दॅट्स व्हॉट ट्रायलोब न्यूक्लियस. एक्झाम्पल बासोफिल. मल्टीलोब. मल्टीलोब मीन्स व्हॉट मोर दॅन 2. ओके 3 4 or 5. दॅट टाइम एक्झाम्पल इज न्यूट्रोफिल. आणि हे जे ऍसिडोफिल बासोफिल आणि न्यूट्रोफिल आहे हे एक्झाम्पल आहे किंवा पार्ट्स आहेत डब्ल्यूबीसीचे. बरोबर. ऍसिडोफिल बासोफिल आणि न्यूट्रोफिल काय आहे दोज आर द पार्ट ऑफ व्हॉट डब्ल्यूबीसी. तुमची जी व्हाईट ब्लड सेल आहे त्या व्हाईट ब्लड सेल मध्ये जो न्यूक्लियस आहे बरोबर आहे लक्षात येते का व्हाईट ब्लड सेल मध्ये जो न्यूक्लियस आहे तर व्हाईट ब्लड सेल मधला न्यूक्लियस कसा असणार आहे बायलोब ट्रायलोब अँड मल्टीलोब. ओके दॅट्स व्हॉट हियर इट इज द ऍसिडोफिल बायलोब बासोफिल ट्रायलोब अँड न्यूट्रोफिल मल्टीलोब. ओके एक्झाम्पल कशाचे आहे व्हाईट ब्लड सेल. एक्झाम्पल कशाचे असणार आहे व्हाईट ब्लड सेलचे. देन हॉर्सशू शेप. हॉर्सशू शेपचे एक्झाम्पल काय असणार आहे वर्टिसिला. ओके दॅट्स व्हॉट हियर इट इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस इट इज ऑल्सो कॉल्ड एज द मास्टर ऑफ सेल. first time studied by Robert Brown in a orchid cell. if nucleus is absent in a cell that it is called as the enucleated cell. example nucleus कुठे absent असणार आहे mature mammalian RBC sieve tubes and what here it is the platelets. बरोबर आहे. if nucleus present in a cell that it is called as the nucleated cell. बरोबर आहे. on the basis of number the nucleus can be classified. uninucleated means what one nucleus is present. example animal cells. binucleated म्हणजे काय two nucleus is present. example paramotion. multinucleated means what more than two nucleus. example skeletal muscle. if multinucleus in plant cell called as the sinusoidal cell. if multinucleus present in animal cell called as the syncytial cell. okay on the basis of position nucleus can be classified. position च्या बेसिस वर सुद्धा न्यूक्लियस ला काय करणार आपण क्लासिफाय करणार. मग सेंट्रिक न्यूक्लियस म्हणजे काय न्यूक्लियस कुठे असणार आहे सेंटरला. एक्झाम्पल ॲनिमल सेल. एसेंट्रिक म्हणजे काय न्यूक्लियस काय आहे अवे फ्रॉम सेंटर. एक्झाम्पल प्लांट सेल. बरोबर आहे. पेरिफेरल न्यूक्लियस म्हणजे काय इट इज टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन. एक्झाम्पल ॲडिपोसाइट. बेसल न्यूक्लियस म्हणजे काय न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द बेस. शेप ऑफ न्यूक्लियस सर्क्युलर शेप ॲनिमल अँड प्लांट सेल. बायलोब न्यूक्लियस ऍसिडोफिल. ट्रायलोब न्यूक्लियस बासोफिल. मल्टीलोब न्यूक्लियस न्यूट्रोफिल. ऍसिडोफिल बासोफिल आणि न्यूट्रोफिल काय आहे डब्ल्यूबीसी. हॉर्सशू शेप कोणामध्ये आहे वर्टिसिला. ओके एनी डाऊट इथपर्यंत काय अडचण आहे सगळे पॉइंट्स क्लिअर. ओके हियर इट इज द न्यूक्लियस. then what we are moving towards this structure of nucleus. okay त्यानंतर आपण जो पॉइंट बघणार आहे तो काय असणार आहे बघा here it is the what here it is the structure of nucleus. न्यूक्लियस कशामध्ये असणार आहे सेलच्या आतमध्ये. nucleus which are present inside the cell. okay that's what about the structure of nucleus.
द न्यूक्लियस इट इज द टू लेयर, याचे न्यूक्लियस असणार आहे. न्यूक्लियसला दोन लेयर असणार आहे, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. सो दॅट्स व्हॉट हियर इट इज द outer nuclear membrane. What? Here it is the outer nuclear membrane or outer nuclear layer, and what? Here it is the inner nuclear membrane. Okay, that's why what? Here it is the nucleus. It is the two layer or the two membrane, outer nuclear membrane, and what? Here it is the inner nuclear membrane. This outer nuclear membrane and inner nuclear membrane here collectively called as the karyotheca. What? Here it is the collectively called as the karyotheca. बरोबर आहे, कारण आपण न्यूक्लियसला काय म्हणतो? कॅरिओन. न्यूक्लियस इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? द न्यूक्लियस हियर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द कॅरिओन. बरोबर आहे ना? मग आमचं न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियसला दोन मेम्ब्रेन असणार आहे, आउटर मेम्ब्रेन, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. इट इज कलेक्टिवली कॉल्ड एज द karyotheca. Then what? In this nuclear membrane, okay, or on this karyotheca, here it is the pores are present. What? On this karyotheca, here it is the pores is present, and this pore it is called as the nuclear pores. Okay, what? This pores it is called as the nuclear pores. म्हणजे हा जो karyotheca आहे, या karyotheca मध्ये काय असणार आहे? pores असणार आहे. बरोबर आहे, perforation असणार. perforation nothing but means what? Small pores present between the karyotheca. That name what? It is called as the nuclear pores. So nuclear pore means what? A small perforation on karyotheca. Small perforation on karyotheca. It is called as the nuclear pores. Then what? The outer nuclear membrane and inner nuclear membrane. Here it is the space is present. Okay, दिसतंय तुम्हाला? हा जो outer nuclear membrane आहे आणि inner nuclear membrane आहे, यांच्यामध्ये काय स्पेस आहे? यांच्यामध्ये काय आहे? स्पेस आहे. त्या स्पेसला म्हणणार आपण पेरिन्यूक्लियर स्पेस. ओके, व्हॉट? इट इज कॉल्ड एज द पेरिन्यूक्लियर स्पेस. ओके, दॅट्स व्हॉट? इट इज द पेरिन्यूक्लियर स्पेस इज प्रेझेंट. व्हॉट इज द पेरिन्यूक्लियर स्पेस? पेरिन्यूक्लियर स्पेस मीन्स व्हॉट? काय असणार आहे पेरिन्यूक्लियर स्पेस? द स्पेस बिटवीन व्हॉट? द स्पेस बिटवीन आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. जे आउटर मेम्ब्रेन असणार आहे, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. बरोबर आहे, यांच्या मधातला जो स्पेस असणार आहे त्या स्पेसला म्हणणार आहे आपण पेरिन्यूक्लियर स्पेस. त्या स्पेसला काय म्हणणार आहे आपण? पेरिन्यूक्लियर स्पेस. देन व्हॉट? इनसाइड द न्यूक्लियस. ओके, देन व्हॉट? इनसाइड द न्यूक्लियस द कोलायडल मॅट्रिक्स इज प्रेझेंट. बरोबर आहे, जे न्यूक्लियस असणार आहे या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असणार आहे? कोलायडल मॅट्रिक्स प्रेझेंट असणार आहे. त्या कोलायडल मॅट्रिक्सला म्हणणार आहे आपण न्यूक्लिओप्लाझम. त्या कोलायडल मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहे? न्यूक्लिओप्लाझम. मग व्हॉट इज द न्यूक्लिओप्लाझम? द कोलायडल मॅट्रिक्स. व्हॉट इज द न्यूक्लिओप्लाझम? द कोलायडल मॅट्रिक्स. ओके, व्हॉट? द कोलायडल matrix present inside the nucleus. Colloidal matrix present inside the nucleus. Okay, that name is called as the what? That name is called as the nucleoplasm. जसं आपण काय म्हणतो हे सेल आहे, बरोबर? हे काय आहे? सेल आहे. सेलच्या आतमध्ये जे कोलॉइडल मॅट्रिक्स आहे त्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम. त्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम. बरोबर आहे, जे सेल आहे सेलच्या आतमध्ये जे कोलॉइडल मॅट्रिक्स आहे त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. याच्या आतमध्ये काय आहे? न्यूक्लियस. याच्या आतमध्ये काय आहे? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये जे कोलॉइडल मॅट्रिक्स आहे त्याला म्हणणार आपण न्यूक्लिओप्लाझम. म्हणजे सेलचं कोलॉइडल मॅट्रिक्स म्हणजे सायटोप्लाझम. सेलचं कोलॉइडल मॅट्रिक्स म्हणजे काय? सायटोप्लाझम. आणि न्यूक्लियसचं कोलॉइडल मॅट्रिक्स म्हणजे काय? न्यूक्लिओप्लाझम. ओके, दॅट्स व्हॉट? कॅन यू गेट प्रॉपरली व्हॉट इज द न्यूक्लिओप्लाझम? न्यूक्लिओप्लाझम समजलं तुम्हाला? न्यूक्लिओप्लाझम म्हणजे काय? न्यूक्लिओप्लाझम म्हणजे काय? द कोलॉइडल मॅट्रिक्स प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये जे कोलॉइडल मॅट्रिक्स आहे त्याला म्हणणार आपण न्यूक्लिओप्लाझम. देन व्हॉट? इनसाइड द न्यूक्लियस. इनसाइड द न्यूक्लियस द डेन्स सर्क्युलर शेप स्ट्रक्चर इज प्रेझेंट. बरोबर आहे, जे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे? एक डेन्स सर्क्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. हे जे डेन्स सर्क्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे त्याला म्हणणार आपण न्यूक्लिओलस. त्याला काय म्हणणार आपण? nucleolus. Okay, that's why what is the nucleolus? What is the nucleolus? Nucleolus means what? Dense. What is the nucleolus? Dense circular structure. Okay, dense circular structure present in
न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये तो 10 सर्क्युलर स्ट्रक्चर असणार आहे. या 10 सर्क्युलर स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे, हिअर इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिओलस. हिअर इट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिओलस. ओके, देन व्हाट, इन दिस न्यूक्लियस और इन दिस न्यूक्लियोप्लाझम. ओके, हा जो न्यूक्लियोप्लाझम आहे, हा जो डेन्स मटेरियल आहे, या डेन्स मटेरियलच्या आतमध्ये काय असणार आहे बघा, इट कन्सिस्ट ऑफ, ओके, व्हाट, न्यूक्लियोप्लाझम कन्सिस्ट ऑफ एन्झाइम्स. Okay, nucleoplasm consists of enzymes. These enzymes require for DNA replication. बरोबर आहे, जे एन्झाइम्स असणार आहे, हे एन्झाइम्स कशासाठी लागणार आहे आपल्याला, डीएनएच्या रेप्लिकेशन साठी. बरोबर आहे, कारण न्यूक्लियसच्या आतमध्ये काय जेनेटिक मटेरियल डीएनए, आणि ते डीएनएचं काय होणार, रेप्लिकेशन. म्हणजे एका डीएनए पासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8. बरोबर आहे, डीएनए रेप्लिकेशन साठी लागणारे जे एन्झाइम्स आहेत ते कशाच्या आतमध्ये आहे, न्यूक्लियोप्लाझमच्या आतमध्ये असणार. ओके, देन व्हाट, इट कन्सिस्ट ऑफ डायव्हॅलेंटाइन. हा जो न्यूक्लियोप्लाझम आहे, या न्यूक्लियोप्लाझमच्या आतमध्ये काय असणार आहे, डायव्हॅलेंटाइन असणार. आणि डायव्हॅलेंटाइन तुम्हाला माहिती आहे, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड फेरस. ओके, दॅट्स व्हाट इट कन्सिस्ट ऑफ डायव्हॅलेंटाइन, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड व्हाट, फेरस. ओके, कोणते डायव्हॅलेंटाइन असणार आहे, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड फेरस. देन व्हाट, इट आल्सो कन्सिस्ट ऑफ mRNA. ओके, याच्या आतमध्ये काय असणार आहे, mRNA, tRNA and rRNA. Okay, what, mRNA, tRNA and rRNA consist of what, nucleoplasm. कशाच्या आतमध्ये असणार आहे, न्यूक्लियोप्लाझमच्या आतमध्ये असणार. ओके, दॅट्स व्हाय व्हाट, न्यूक्लियोप्लाझम कन्सिस्ट ऑफ कोलॉइडल मॅट्रिक्स इनसाइड द न्यूक्लियस. त्याला म्हणणार आपण न्यूक्लियोप्लाझम. न्यूक्लियोप्लाझम मध्ये काय काय असणार आहे, न्यूक्लियोप्लाझम इट कन्सिस्ट ऑफ व्हाट, इट कन्सिस्ट ऑफ एन्झाइम. कोणते एन्झाइम, कोणते एन्झाइम, डीएनए रेप्लिकेशन साठी लागणारे एन्झाइम. त्याच्या आतमध्ये काय आहे, डायव्हॅलेंटाइन. कोणते डायव्हॅलेंटाइन, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड फेरस. बरोबर, त्याच्या आतमध्ये काय असणार आहे, आरएनए. कोणते आरएनए, mRNA, tRNA आणि rRNA. ओके, mRNA, tRNA and rRNA. Here it is the structure of nucleus of the carrier. परत एक वेळेस एक्सप्लेन करणार बघा आपण. This nucleus it consists of 2 membrane. nucleus ला किती मेम्ब्रेन आहे, 2 मेम्ब्रेन. बरोबर आहे, त्यापैकी काय आहे, outer nuclear membrane and inner nuclear membrane, collectively called as the karyotheca. बरोबर आहे, outer membrane आणि inner membrane मध्ये काय स्पेस आहे, काय त्याच्यामध्ये स्पेस आहे. त्या स्पेसला काय म्हणणार आपण, पेरिन्यूक्लियर स्पेस. त्या स्पेसला काय म्हणणार आपण, पेरिन्यूक्लियर स्पेस. त्यानंतर हा जो कॅरियोथिका आहे, यामध्ये पोअर्स आहेत. त्या पोअर्सला काय म्हणणार आपण, न्यूक्लियर पोअर्स. त्या पोअर्सला काय म्हणणार आपण, न्यूक्लियर पोअर्स. बरोबर आहे, त्यानंतर यामध्ये काय आहे, 10 सर्क्युलर स्ट्रक्चर आहे. त्याला काय म्हणणार आपण, न्यूक्लिओलस. त्याला काय म्हणणार आपण, न्यूक्लिओलस. त्यानंतर याच्या आतमध्ये काय आहे, कोलॉइडल मॅट्रिक्स आहे. त्याला म्हणणार आपण न्यूक्लियोप्लाझम. न्यूक्लियोप्लाझम मध्ये काय आहे, एन्झाइम्स, डायव्हॅलेंटाइन आणि आरएनए, mRNA, rRNA and tRNA. then what, in this karyotheca, हा जो कॅरियोथिका असणार आहे, या कॅरियोथिका मध्ये एक ऑक्टॅगोनल स्ट्रक्चर असणार. बरोबर आहे, हा जो कॅरियोथिका आहे, या कॅरियोथिका इट कन्सिस्ट ऑफ ऑक्टॅगोनल स्ट्रक्चर. ओके, दिस ऑक्टॅगोनल स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज द एन्युलाय. ओके, जे ऑक्टॅगोनल स्ट्रक्चर असणार आहे, या ऑक्टॅगोनल स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज द एन्युली और व्हाट, इट इज द एन्युलाय. मग व्हाट इज द एन्युलाय, एन्युलाय नथिंग बट मीन्स व्हाट, इट इज द ऑक्टॅगोनल स्ट्रक्चर. बरोबर, कोणते स्ट्रक्चर असणार आहे, ऑक्टॅगोनल स्ट्रक्चर. कशामध्ये, न्यूक्लियर पोअर्स मध्ये. कशामध्ये, न्यूक्लियर पोअर्स मध्ये. ओके, गेट इट, इट इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस और कॅरियर. एनी डाउट, काय डाउट आहे,